नमस्कार. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी, आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या स्वतंत्र भारत देशाचा राज्यकारभार हा संविधानानुसार सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं भारत प्रजासत्ताक बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र मेहनत करून जगातील 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि त्यातील काही मार्गदर्शक तत्त्वे, त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केला आणि गोरगरीब, शोषित, वंचित, पीडित, कष्टकरी, कामगार, शेतकरी या सर्वांना न्याय देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ही खूप मोठी देण बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाला दिलेली आहे. मित्रांनो, प्रजासत्ताक म्हणजे फक्त राष्ट्रीय सण नाही, राष्ट्रीय उत्सव नाही, तर प्रजासत्ताक म्हणजे लोकांची सत्ता. या देशातले लोक जागरूक झाले तर आणि तरच इथली व्यवस्था सुधारणार आहे. या देशातले लोक जबाबदार झाले तर आणि तरच इथला भ्रष्टाचार हा कमी होणार आहे, इथली भ्रष्ट व्यवस्था गुंतून टाकणार आहे. या देशातले लोक एकत्र उभे राहिले तर आणि तरच समोर होणारा अन्याय अत्याचार थांबणार आहे. या देशातील लोकांनी आपली स्वतःची कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडली तर त्यांना मिळणारे अधिकार आणि हक्क हे आपोआप मिळणार आहे. या देशातले लोक सत्य बोलायला लागले तरच हा देश मजबूत होणार आहे. या देशातले लोक निर्भय बनले, न घाबरणारे बनले तर हा देश जगामध्ये महासत्ता होणार आहे. हा देश अजय होणार आहे. कारण देश सरकारने नाही तर लोकांनी घडवायचा असतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही देण आहे. आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, आपण संविधानाचं पालन केलं पाहिजे, संविधानाचं या ठिकाणी आचरण केलं पाहिजे, संविधानानुसार आपण वागलं पाहिजे, आपल्या राष्ट्रध्वजाचा आपण आदर केला पाहिजे, आपल्या महापुरुषांचा आपण आदर केला पाहिजे. महापुरुष हे जातीमध्ये वाटून न घेता ते महापुरुष सर्व जातीचे नव्हे तर ते सर्व मातीचे आहेत. या महाराष्ट्राच्या मातीचे आहेत, या देशाच्या मातीचे आहेत. हे आपण या ठिकाणी सर्वांनी आपल्या मनामध्ये खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे. मगाशी या ठिकाणी एक बातमी बघितली साम टीव्हीला. एका मंत्र्यानं 1.5 तास भाषण केलं, पण त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला त्याला लाज वाटली. आणि त्यावेळेस एक वनरक्षक म्हणून एक जाधव ताई होत्या, त्यांनी आवाज उठवला की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी माझे कान आसुसलेले होते, परंतु या मंत्री महोदयांनी बाबासाहेबांचं एकदाही नाव घेतलं नाही. जाणीवपूर्वक बाबासाहेबांचं नाव टाळलं जाते. बाबासाहेबांचा फोटोही काही ठिकाणी लावला जात नाही. पण माझं या माध्यमातून सर्वांना सांगणं आहे की या महामानवानं आपल्यासाठी खूप मोठं कष्ट उपसलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, ज्ञानाचं सिमेंट ओतून ही संविधानाची शिल्प उभारलेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा प्रत्येक 26 जानेवारीला प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये असला पाहिजे, प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये असला पाहिजे आणि त्याचं पूजन हे झालंच पाहिजे.